नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमचं आदल्या दिवशी ओंकारेश्वरमध्ये तुम्हाला वर्णन केल्याप्रमाणे सगळी पूजा वगैरे सगळी केली आम्ही. मग सकाळी तिथून उठल्यानंतर पहिलं आम्ही नदीवर गेलो. नर्मदेची म्हणजे आरती सकाळची केली, पूजा केली, तिथं बसलो थोडा वेळ आणि मग तिथून आम्ही जो निघालो ते आमच्या मनामध्ये होतं ते रावेरखेडीला जायचं. तर रावेरखेडी म्हणजे काय? तर तिथं बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. मग आता आपण निघाल्यानंतर काय रूट घेतला पाहिजे, तर ओंकारेश्वरून आम्ही मोरटक्काला आलो. मोरटक्क्यावरून थोडंसं पुढे गेल्यानंतर आत जावं लागतं आणि तिथं रावेरखेडी म्हणून गाव आहे. या रावेरखेडी गावामध्ये अगदी नदीच्या किनारी बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. म्हणजे बाजीराव पेशवे युद्ध खेळायला त्याच भागात होते बऱ्याच वेळेला. भरपूर युद्ध खेळले, ते एकही युद्ध हरलेले नाहीत. म्हणजे सगळ्यात मोठं मराठा साम्राज्याचं राज्य कुणाच्या काळात झालं असेल, म्हणजे ज्याला आपण अटके पार म्हणतो आणि साऊथमध्ये मद्रास चेन्नई पर्यंत म्हणतो, तर हे बाजीराव पेशव्यांच्या काळात झालं होतं. बाजीराव पेशव्यांच्या लढाईबद्दल वर्णनं खूप प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध आहेत म्हणजे ते लढाई कुठलीच हरले नाहीत. त्यांच्या वेगाची तुलना करता येत नाही, अशा वेगानं ते जायचे आणि त्यांचा हल्ला इतका जबरदस्त आणि म्हणजे तोडीस तोड असायचा की पत्ता लागायच्या आत ते सगळं करून गेलेले असायचे. असे हे थोर बाजीराव पेशवे, हे त्यांनी शेवटचा जो श्वास घेतला तो रावेरखेडी म्हणून नर्मदा किनारीचा आहे तिथे घेतला. त्यांची जी समाधी आहे ती अशी किल्ल्याच्या आतमध्ये आहे, त्याचे मी फोटो दिलेले आहेत. नंतर त्या समाधीच्या बाहेरच्या बाजूला वर्णन लिहिलेलं आहे काय काय केलं ते श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं. आतमध्ये गेल्यानंतर तोफ एक आहे, त्याच्यानंतर बुरुज आहे, तुम्ही वर जाऊन बघू शकता सगळीकडून. तर आम्ही तिथं जवळजवळ अर्धा ते पाऊण तास होतो. तिथला एक माणूस आम्हाला हे सगळं एक्सप्लेन करत होता. त्याला एवढं सांगितलं की तू इथलं एक्सप्लेन कर, बाजीरावांचा इतिहास आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे, कारण आम्ही पुण्याचे आहोत, आम्हाला ते माहिती आहे असं आम्ही सांगितलं. मग त्याप्रमाणे त्या समाधीच्या तिथलं सगळं त्यांना दाखवलं. मग त्यांना सांगितलं की आता मध्य प्रदेश सरकारनं इथं मॉडिफिकेशन म्हणजे ते सुधारणा करण्यासाठी आणखीन काय काय दिलंय, रस्त्याचा प्रोजेक्ट आहे वगैरे सगळं दिलंय, तर ते सगळं आता होईल. येत्या 2 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला बाजीराव समाधी आणखीन एन्हान्स्ड झालेली मिळेल, अतिशय सुंदर झालेली मिळेल असं त्यानं सांगितलं. आणि मग त्यानं आम्हाला प्रसाद दिला काहीतरी खायला थोडंसं, आणि मग त्याला आम्ही थोडेसे पैसे दिले आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. मग तिथून पुढे जे आहे ते कासरावाद मार्गे आम्ही बडवानीला गेलो. आता बडवानी जे गाव आहे ते नर्मदा किनाऱ्यापासून थोडंसं आत आहे, पण डिस्ट्रिक्ट प्लेस आहे, मध्य प्रदेश मधलं मोठं गाव आहे. मग या बडवानीपासून तुम्ही जेव्हा आत जाता नदी किनारी, तेव्हा तुम्हाला राजघाट म्हणून एक गाव मिळतं. तरी राजघाट म्हणजे तिथं घाट सुंदर बांधलेला आहे, जुनी रामाची वगैरे मंदिरं आहेत. फक्त आता काय झालंय की नर्मदेचं पाणी म्हणजे नर्मदा सरोवराचं पाणी जे मागे येतं ते या गावापर्यंत येतं, राजघाटपर्यंत. त्यामुळे इथं बऱ्याच वेळा काय होतं, तर तुम्हाला मंदिरं पाण्याखालीच असतात, म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी मार्च पर्यंत असतात. थोडंसं पाणी खाली गेल्यानंतर काही काळ ती मंदिरं लोक साफ करतात. काही मंदिरांना त्यांना नावेनं जाऊन पूजा करून यावी लागती. आम्हाला तिथं पाऊस आणि या सगळ्यामुळे आम्हाला त्यांनी जाऊ नका म्हणून सांगितलं. आम्ही लांबून दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. मग तिथून आम्ही 52 गज म्हणून एक गाव आहे, त्या 52 गज गावाला आलो. तिथं जैनांचं एक अतिशय मोठं मंदिर आहे, पुतळा खूप सुंदर आहे, एरिया खूप सुंदर आहे. नंतर बडवानीच्या आसपास तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स अमुक तमुक बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. टुरिस्ट डेव्हलपमेंट जी म्हणतो आपण तिथं सुंदर झालेली आहे. आणि मग तिथून आम्ही शहाद्याला आलो. शहादा हे आमचं मुक्कामाचं ठिकाण होतं. आता हा जो सगळा रस्ता आहे तो मध्ये मध्ये चांगला होता, मध्ये मध्ये खराब होता, आणि आम्हाला शहाद्याला पोचायला जवळजवळ संध्याकाळचे 4:30-5 वाजले होते. मग आता 4:30-5 वाजता आमच्या मनात असं होतं की जाऊन पुढचं गाव जे आहे प्रकाशा बघून परत यायचं आणि सकाळी डायरेक्टली सुटायचं ते पुढच्या शूलपाणेश्वर मंदिरकडे जायचं. परंतु संध्याकाळी आम्ही तिथे गेल्यानंतर तिथल्या हॉटेल मालकानंच आम्हाला सांगितलं की प्रकाशातली मंदिर आता संध्याकाळनंतर कदाचित बंदही होतील, आणि ह्या रस्त्याचा विचार करता तुम्ही आत्ता जाऊन परत येणं हे कितपत संयुक्तिक ठरेल मला वाटत नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही सकाळी आवरून येतनं बाहेर पडा आणि प्रकाशातनंच तुम्हाला पुढं जायचंय, त्यामुळे तुम्ही तो रस्ता पकडलात तर तुम्ही प्रकाशामार्गे डायरेक्टली पुढे जाऊ शकाल असं आम्हाला त्यानं सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही प्रकाशा हे दुसऱ्या दिवशीवर ठेवलं आणि त्या दिवशी आम्ही आत्ता बघितलं, आत्ता जेवढं सांगितलं तेवढंच आम्ही करू शकलो.
तर म्हणजे बेसिकली आमचं आजच्या दिवसामध्ये रावेरखेडीमध्ये बाजीरावांची समाधी, वाटेत 2-3 देवळं, त्यानंतर बडवानी, राजघाट आणि 52 गज असं बघत बघत आम्ही शहाद्याला पोचलो. त्यामुळं आजच्या दिवसाचं वर्णन शहाद्यापर्यंत या पद्धतीनं आहे. तरी कृपया आपण ऐकत असल्याबद्दल आपले धन्यवाद. आपण असंच ऐकावं आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं. आम्ही आणखीनही तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू. थँक्यू व्हेरी मच.